कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा। आणि आज काही उमेदवार आहेत ते आज मात्र अर्ज दाखल करतात आणि त्यांना 2 वाजेपर्यंत ह्या टायमिंग असणार आहे शेवटचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा। त्यामुळे कणकवलीमधील ही नगरपंचायतची निवडणूक आहे ती मात्र हाय व्होल्टेज असताना पाहायला मिळेल। कारण एकीकडे जर पाहिलं तर भाजप आणि शहर विकास आघाडी असा हा दुरंगी सामना जो आहे तो मात्र कणकवलीमध्ये रंगताना पाहायला मिळणार। त्यामुळे कणकवली नक्कीच ही कणकवली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मात्र धगधगती असलेली पाहायला मिळणार। त्यामुळे संपूर्ण राजकीय नेत्यांचे जे लक्ष आहे ते मात्र या कणकवली नगरपंचायतीकडे लागून राहिलेले आहे। आणि आपण जर पाहिलं तर सध्या ही जी निवडणूक आहे ते मात्र अति कणकवलीची महत्त्वाची आहे ती मानली जाते। त्यामुळे ह्या कणकवलीच्या निवडणुकीकडे मात्र सर्व सिंधुदुर्ग असेल किंवा राज्याचं देखील लक्ष लागून राहिलेलं। मात्र सध्या जर पाहिलं तर युतीचे जे संकेत होते ते मात्र सध्या काहीसे कमी होताना पाहायला मिळतं। कारण युतीचे अजूनपर्यंत चर्चा सुरू आहे, बोलणी सुरू आहे, पण मात्र अजूनपर्यंत कोणतीही ठोस जो निर्णय आहे तो मात्र अजूनपर्यंत झालेला नाही। त्यामुळे युती होणार की नाही होणार याकडे मात्र शंका निर्माण झाली आहे। अनंत पातळे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।